लेकरी त्यांचा भाषा अनेकवाला जेव्हा सायंकाळी घरी येतो सच्ची घटना आपल्या समोर सादर आहे आणि तेव्हा ते सेवक काय म्हणतात भगवंताला आणि बाबा जुंदेवजीला, बाबा येना धावून नाही होत राहून माझ्या बाबा, तुझ्या वाचून जगी नाही कोणी, बाबा येना धावून नाही होत राहून जगी नाही, तुझ्या वाचून जगी नाही कोणी, बाबा येना धावून नाही होत राहून माझ्या बाबा, तुझ्या वाचून जगी नाही कोणी, बाबा येना धावून नाही होत राहून माझ्या बाबा, तुझ्या वाचून जगी नाही कोणी, 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 बाबा येना धावून नाही होत राहून माझ्या बाबा, तुझ्या वाचून जगी नाही कोणी, बाबा येना धावून नाही राहून माझ्या बाबा, तुझ्या वाचून जगी नाही कोणी. सत्य घटना आहे, घटना सांगते परमात्मा मंडळ, त्यांच्यापासून ऐकून घ्यावे, बाबा तो परमात्मा मंडळ, याच्यापासून ऐकून घ्यावे, मुन्ना भाऊ संतोष सिंग राठेर, सात्री केला का पानगाव वाले, मुन्ना भाऊ संतोष सिंग राठेर, सात्री केला का पानगाव वाले, मुन्ना भाऊ राठेर उर्फ संतोष सिंह राठेर मुक्काम सात्री केला पानगाव यांची ही सत्य घटना आहे. आहेत सेवेमध्ये भगवंताच्या ध्यानी माझ्या बाबा, तुझ्या वाचून जगी नाही कोणी, बाबा येना धावून नाही होत राहून माझ्या बाबा, तुझ्या वाचून जगी नाही कोणी, 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 बाबा येना धावून नाही होत राहून माझ्या बाबा, तुझ्या वाचून जगी नाही कोणी, बाबा येना धावून नाही होत राहून माझ्या बाबा, तुझ्या वाचून जगी नाही कोणी. समोर काय घडलेलं आहे, कारण की कहाणी एक असं लांब आहे म्हणून शॉर्टकट मध्ये गेलो. एका दिवस त्यांच्या घरी बाबा, सायंकाळी त्याच्या भाषा, एका दिवस सायंकाळी दादा, त्याच्या घरी त्याच्या भाषा, माझ्या
समोर आहे अनेकात आहे एकुलता एक विठू भाषा तुझ्या वाचून जग नाही बोले बाबा येणा करू नाही होत राहुल माझे बाबा तुझ्या वाचून जग नाही बोले 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 बाबा येणा करू नाही होत राहुल माझे बाबा तुझ्या वाचून जग नाही बोले मुन्ना भाऊला बापाच मुली आहेत पाच मुली आहेत मोनाया भाऊला पाच मुली आहेत पाच मुली आहेत मुन्ना भाऊला पाच मुली आहेत पाच मुली आहेत या मोनाया भाऊला पाच मुली आहेत पाच मुली आहेत मार्गात आहेत भगवंताच्या मार्गात आहे भगवंताच्या मार्गात आहे भगवंताच्या मार्गात आहे या मुन्ना भाऊला 5 मुली आहेत 8 त्या 3 पोलीसवाले आहेत आणि त्यांचे मिस्टर सुद्धा पोलीसवालेच आहेत आणि एक अजून 4थ्या नंबरची ट्रेनिंगवर आहे आणि 5वी मुलगी म्हणजे लहान आहे पण घडले काय आहे ते कहाणीच्या माध्यमातून आपल्या समोर सादरीकरण करत आहे त्या दिवशी दादा गुरुपूजा असल्यामुळे 7वा महिना गुरुपूजेचा दिवस आणि 2020 ची ही गोष्ट आहे आपल्या घरी 5ही मुली सायंकाळच्या वेळेस बसले होते आणि सायंकाळच्या वेळेस तो विठ्ठू भाऊ परिवार मुक्काम हिवरा तालुका गोंदिया हा आपल्या मामाच्या घरी आला आणि आता बहिणी बसल्या होत्या म्हणून त्यांच्या मतामध्ये जाऊन बसून गेला आणि त्यांच्याशी चर्चा करू लागला इकडली तिकडली आपण जेव्हा आपल्या रिश्तेदारा घरी जातो तर आपण इकडली तिकडली हालचाल विचारत असतो त्याच प्रकारे विठ्ठू भाऊ परिवार सुद्धा आपल्या बहिणीशी चर्चा करू लागला आणि सामोरे काय घडले अगा त्याच्या वेळी आली काळाची झेप त्याच वेळी दादा काळाची आली झेप अगा त्याच्या वेळी दादा आली काळाची झेप ना मांडीला दासाला काही आपल्या मामाच्या घरी आला त्यांच्या काळाला गरज नव्हती कारण की आपण आहे मार्गाचे आणि तो आहे अनेकात म्हणून म्हणत आहे ना मांडीला दासाला काही मांडीला दासाला काही मांडीला दासाला काय मांडीला दासाला काय त्या विठ्ठू
मातेच्या ह्या पिंडरीला जेव्हा डंक मारला पण काही दिसला नाही, तेव्हा आता हाय बाबा करू लागला तो. आणि बहिणी, पाचही बहिणी तिच्या बसून होत्या, त्याही इकडे तिकडे पाहू लागले पण काहीच दिसला नाही. तेव्हा आणि त्यांचे मामाजी हे आटा चक्कीची आणि मिरची पिसांची त्यांची दुकान आहे. पण काय झाले, गा इकडे तिकडे दादा पाहू ते लागले, पाहू ते लागले, इकडे तिकडे दादा पाहू ते लागले, पाहू ते लागले, इकडे तिकडे दादा पाहू ते लागले, पाहू ते लागले, इकडे तिकडे दादा पाहू ते लागले, पाहू ते लागले. पण माहीत नाही त्याला काय चावला, माहीत नाही त्याला हो काय चावला, माहीत नाही त्याला काय चावला, माहीत नव्हे त्याला काय चावला, माहीत नाही त्याला काय डसाला, माहीत नाही त्याला हो काय डसाला, माहीत नव्हे त्याला काय चावला, माहीत नव्हे त्याला हो काय चावला. मांडीतून रक्त वाहू लागला, वाहू लागला, मांडीतून रक्त वाहू लागला, वाहू लागला. परिवारच्या मांडीतून म्हणजे ह्या पिंडीतून, मांडीच्या खालती जे पेंढऱ्याच्या खालती असते तिथून रक्त वाहू लागला. त्या मांडीतून रक्त वाहू लागला, वाहू लागला, मांडीतून रक्त वाहू लागला, वाहू लागला. या पायात भोंगाला हो भाऊचा, पायात भोंगाला भाऊचा, पायात भोंगाला भाऊचा, पायात भोंगाला भाऊचा. तेव्हा मुन्ना भाऊ आपल्या दुकानामध्ये मस्त मिरची पिसान करत होते आणि ह्या पाचही मुली ओरडू लागले, कारण की आत्याचा मुलगा आहे आणि आपल्या घरी अनेक आपला जरी असला तरी आपल्या घरी पाहुणा आलेला आहे. मामभाऊ भूतभाऊ हे लाडा कौतुकाचे असतात, जसे आपण आहो मामभाऊ भूतभाऊ, आमची जोडी चालते जिकडे तिकडे. आणि जेव्हा ओरडू लागले तेव्हा काय झाले म्हणून तसेच मुन्ना भाऊ धावत आले. पण आता मिरचीचा हात असल्यामुळे डायरेक्टली त्या घावावर पाहू नाही शकत होते, म्हणून त्यांना म्हणू लागले की मी हात धुवून त्यांनी लवकर येतो. आणि तेव्हा हात धुवून जेव्हा आले तेव्हा पाहू लागले तर दोन दात तिथं गरम होते. मुन्ना भाऊ आठवले समजून गेले की कोणत्या प्राण्याने याला चावलाय, पण काही दिसे नाही, दिसतच नाही. तर इकडे तिकडे शोध लावला तरी दिसत नव्हता. म्हणून मुन्ना भाऊ विचारात पडले की मी एक बाबाचा सेवक आणि अनेक आता हा माझ्या भाषा घरी आलेला आहे. समोर दास्तान आपल्याला सांगतो. बाबाच्या चरणी दया तुझी येईल भगवंताला, बाबाच्या चरणी दया तुझी येईल भगवंताला, बाबाच्या चरणी दया तुझी येईल भगवंताला.
मुन्ना भाऊ. बाबा ये ना भाऊ नाही होत राहून माझ्या बाबा, तुझ्या वाचून जगी नाही कोणी. बाबा ये ना भाऊ नाही होत राहून रे बाबा, तुझ्या वाचून जगी नाही कोणी. तुझ्या वाचून जगी नाही कोणी, तुझ्या वाचून जगी नाही कोणी. तुझ्या वाचून जगी नाही कोणी, तुझ्या वाचून जगी नाही कोणी. बाबा ये ना भाऊ नाही होत राहून माझ्या बाबा, तुझ्या वाचून जगी नाही कोणी. बाबा ये ना भाऊ नाही होत राहून माझे बाबा, तुझ्या वाचून जगी नाही कोणी. आता समोर काय झाले बाबा, मुन्ना भाऊ ते मानू लागले, कसे भगवंता नरक झाले. मुन्ना भाऊ मानू लागले, कसे भगवंता अनर्थ झाले. शेताच्या घरी आला पाहुणा, काय बसला ना माहित कोणाले. शेताच्या घरी आला पाहुणा, कसा बसला माहित कोणाला. भगवंताची विनंती केली, बाबा वाचवा हो माझ्या भाषाले. भगवंताची विनंती केली, बाबा वाचवा हो माझ्या भाषाला. भगवंतापाशी सगळा परिवार जाऊन बसला आणि त्या भाषावर डोळे ठेवले आणि भगवंता म्हणे, मी मार्गात आणि तो अनेकात. भगवंतापाशी विनवणी केली, शब्द मानला, 101 फुगाचा तीर्थ बनवून दिला आणि तो तीर्थ पांढरा भाषाचे, कारण की होश नव्हता. त्या भाषाला जेव्हा डंग मारला तेव्हा पायही सुजला आणि होशही नव्हता. म्हणून म्हणत आहे, 101 चा तीर्थ दिला तू भाषाला माझ्या बाबा, तुझ्या वाचून जगी नाही कोणी. बाबा ये ना भाऊ नाही होत राहून माझे बाबा, तुझ्या वाचून जगी नाही कोणी. बाबा ये ना भाऊ नाही होत राहून माझे बाबा, तुझ्या वाचून नाही जगी कोणी. आणि समोर काय घडले, माझ्या भाषाला काही झाला तरी. मुन्ना भाऊ राठोड म्हणत आहेत त्या भगवंतापाशी, माझ्या भाषाला काही झाला तरी, लोक नाव ठेवतील म्हणे. माझ्या भाषाला काही झाला तर, लोक नाव ठेवतील मला. तेव्हा सत्य बाबापाशी मांडला आणि 101च्या तीर्थ जेवढा बनवून दिला, ते तीर्थ पिता बरोबरच या भाषांना म्हटलं स्वयं. मामाजी म्हणे, मला आता थोडा थोडा बरं वाटला, कारण की दिवस होता, त्याला होश आला आणि आपल्या मामाला म्हणू लागला, मामाजी मला थोडा थोडा बरा वाटत आहे. पर मामाना जिद्द सोडली नाही, कारण की माहिती परमात्मा एकटा सच्चा सेवक हूँ बोले, जो तेरे को डसा है, जिसने तेरे को डंक मारा है, वो मेरे को अगर से आंखों के सामने नहीं दिखेगा तो बाबा के सामने से मैं हटूंगा नहीं बोले. ये मुन्ना भाऊ राठोडचे शब्द आहेत. लोक नाव ठेवतील म्हणे, लोक नाव ठेवतील मला. तीर्थ पिऊन हे सतोमा, चांगला लागते तू मनाला. तीर्थ पिऊन हे सतोमा, चांगला लागले
3 तुकडे झाल्याच्या नंतर विठ्ठल भाऊला पूर्ण समाधानी मिळाली आणि मुन्ना भाऊला पूर्ण समाधानी मिळाली आणि म्हणूनच म्हणत आहे परमेश्वरी कृपा माझ्यावर आहे माझ्या बाबा राजे गावाले तुमची लीला परमेश्वरी कृपा माझ्यावर आहे माझ्या बाबा राजे गावाले तुमच्या लीला माझ्या बाबा तुझ्या वाचून जगे नाही कोणी बाबा ये नादावून नाही हो जगावून माझे बाबा तुझ्या वाचून जगे नाही कोणी तुझ्या वाचून जगे नाही कोणी तुझ्या वाचून जगे नाही कोणी बाबा हनुमान की जय महान रागी बाबा झुंदेव जी की जय परमा